मध्ययुगामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुरत हे आजच्या गुजरात राज्यात असणारं जे बंदर आहे ते खूप सुप्रसिद्ध होतं. मोगल साम्राज्याच्या जे काही रिव्हेन्यू दिला जायचा त्याच्यामध्ये त्याचा खूप मोठा भाग असायचा सुरत बंदराचा. त्या बंदराला बंदरे मुबारक असं सुद्धा म्हटलं जायचं. आणि बहिर्जी बोहरा असेल, हाजी बेग असेल, हाजी कासम असेल, अशी अनेक व्यापारी मोठे मोठे ते सुरतमध्ये असायचे. वालंदेज, डच, पोर्तुगीज, इंग्रज या सगळ्यांच्या वखारी तिथं असायच्या. आणि मोगलांच्या आरमाराचं मुख्य स्थळ हे सुरत बंदर होतं. आणि शिवाजी महाराजांनी एकदा नव्हे तर 2 वेळेला सुरत लुटलेली होती. आणि ही सुरत नुसती लुटली नव्हती तर पहिल्या सुरत लुटीच्या वेळेला सुरतेचा सुभेदार इनायत खान याने शिवाजी महाराजांच्या मारेकरी पाठवलेला होता. आणि म्हणून सुरतेमध्ये अगदी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी आगडोम सुद्धा उठवून दिलेला होता. मोगल साम्राज्याच्या एक महत्वाचं शहर हे लुटून बेचिराग केलेलं होतं. आणि तिथल्या लुटीतून शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे काही गडकोट सुद्धा उभे राहिलेले होते. सिंधुदुर्गाची उभारणीच तिथल्या लुटीत झाली असं आपल्याला इतिहास सांगतो. खरं तर सुरत ही मध्ययुगीन त्यावेळीची पद्धत होती. जे वॉरफेअर होतं, युद्धशास्त्र होतं, त्याची ती पद्धत होती. आणि सुरतेच्या लुटीविषयी महाराष्ट्रामधील ज्यांना या फडणवीसांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला त्या बाबासाहेब पुरंदरेंनी सुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये सुरतेच्या लुटीविषयी विस्तृत लिहिलेला आहे. अनेक वेळा सुरत लुटली असे शब्द सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. इतकेच नाही तर अनेक इतिहासकारांनी सुरतेच्या या लुटीविषयी लिहिलेला आहे. सेक ऑफ सुरत म्हणून इंग्लिशमध्ये सुद्धा लिहिलेला आहे. हे काय कुठल्या पक्षानं इतिहास सांगायची आम्हाला गरज नाही आहे. इतिहास हा इतिहास असतो, जो जसा घडला तसा सांगायचा असतो. विनाकारण आपण केलेल्या चुका झाकण्यासाठी म्हणून इतिहास बदलायचा. आणि ज्यांना महाराष्ट्रापेक्षा जास्त प्रेम गुजरातवर आहे त्यांनी काहीतरी सांगायचं. आणि काँग्रेसनं इतिहास लिहिला, चुकीचा इतिहास सांगितला, सुरत लुटली नव्हती महाराजांनी, हे अत्यंत धादांत खोटा. आणि खोटं बोलायची जी परंपरा ही वाघनखाबद्दल सुद्धा यांनी खोटं बोललं. शिवाजी महाराजांची नसताना शिवाजी महाराजांचे म्हणून सांगितलं. आता शिवाजी महाराजांनी दोन्ही वेळेला जी सुरत लुटून घेतलेली होती त्याच्याबद्दल ही लुटलेलीच नव्हती असं सांगणं हा म्हणजे मराठ्यांचा इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास कलुषित करण्याचं एक कारस्थान आहे असं माझं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.